दलाल मीडियाने खान सरला फैजल खान केलं. जे शिक्षक लाखो विद्यार्थ्यांचं इन्स्पिरेशन आहे, लाखो विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत, त्या शिक्षकाला बदनाम करण्यासाठी अख्खी दलाल मीडिया कामाला लागली आणि ते त्यांच्या हेतूमध्ये 100% सक्सेसफुल पण झाले. ज्या शिक्षकाने गरिबांना उपचार भेटावा म्हणून एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं, लेकरांना शिक्षण भेटावं, गरिबाची लेकरं नोकरीला लागावी, पैसे कमवावी म्हणून शिक्षण कमी पैशामध्ये देण्याचा प्रयत्न केला. ते दिलं, पण त्याच्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारलं. पण एकच गोष्ट, फक्त कोणीतरी दलाल मीडियाची दलाल पत्रकार या ऑनलाईन शिकवणाऱ्या शिक्षकांना बद्दल अपशब्द बोलते, त्याच्यानंतर ही कॉन्ट्रोवर्सी सुरू होते, वादविवाद होतात आणि याला वेगळं वळण लागतं. या वेगळ्या वळणामध्ये आतापर्यंत ज्या शिक्षकाला भारतामध्ये खान सर म्हणून ओळखलं जायचं, गरिबांचा मशिया, विद्यार्थ्यांचा गुरु, विद्यार्थ्यांचं इन्स्पिरेशन, विद्यार्थ्यांचा आदर्श म्हणून ओळखलं जायचं, त्याच खान सरला आज दलाल मीडियाने फैजल खान बनवलं आणि फक्त दलाली दाखवून दिली. आता फैजल खान म्हणून बोंबलत तर आहेतच, त्याच समवेत प्रशासन पण खान सरांचं कोचिंग सेंटर बंद करणार आहेत, हॉस्पिटलकडे पण शिरणार आहेत. म्हणजे बघा तुम्ही, भारत देश नेमका लोकशाहीमध्ये चालत आहे की हुकुमशाहीकडे चाललाय हे कळायला मार्ग नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, इथे गरिबांसाठी काम करणं, गरिबांचा विचार करणं म्हणजेच खूप मोठा देशद्रोह.